अजित पवारांची तिकडे कन्फर्म, कारण त्यांचे बॉसेस दिल्लीमध्ये आहेत, आमची नाही. आमचे शिवसेना पक्षप्रमुख हे मुंबईला आहेत, त्याच्यामुळे आमचा संपूर्ण काम पक्षाचं मुंबईतून चालतं. आरक्षणात 50% जी मर्यादा आहे ती राज्यसभेत लोकसभेत वाढवणार असं राहुल गांधी म्हणाले. जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्रात, तर तामिळनाडूचा जो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे 50%च्या वर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे. आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं बोलत आहेत रोज, या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलत आहेत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेले आहेत. हां, तुलाही देतो, तुलाही देतो, तुलाही देतो. त्यांच्या हातात काही नाही आहे. हा विषय नरेंद्र मोदींच्याच हातामध्ये आहे, केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे, पार्लमेंटच्या हातात आहे. त्याच्यामुळे या विषयावर चर्चा दिल्लीमध्येच होईल आणि आम्ही सगळ्या भूमिकेचे आहोत. जे राहुल गांधींनी सांगितलं, जे परवा माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की आरक्षणाची मर्यादा वाढवून हा विषय संपवायला पाहिजे. शिवरायांची जी विचारधारा आहे तीच काँग्रेसची विचारधारा आहे असं